नमस्कार. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे निधी कंपनीचं रजिस्ट्रेशन कुणी करावं. निधी कंपनीचं जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा पहिल्यांदा एक विचार तुमच्या मनात येतो की अशी एक फायनान्शियल ऍक्टिव्हिटी करता येईल असं मॉडेल आहे, त्याच्यामध्ये त्या व्यवसायामध्ये आपण शिरकाव करावा की करू नये. म्हणजे थोडक्यात आपण निधी कंपनीचं नोंदणी रजिस्ट्रेशन करावी का करू नये. येस ऑर नो हा निर्णय घेण्यासाठी दोन गोष्टी असतात. एक म्हणजे टेक्निकल की कॅपिटल किती लागेल, सॉफ्टवेअर काय, खर्च किती, हे सगळं. या संदर्भात मी आज बोलणार नाही. आजचं जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सायकोलॉजिकली तुम्ही त्याला सुटेबल आहात का. म्हणजे पहिल्यांदा विचार निर्माण होतो आणि नंतर त्याप्रमाणे आचार होतो, त्यामुळे तुमचा विचार हा स्ट्रॉंग असला पाहिजे. तर त्या संदर्भात मला माझे काही एक्सपिरियन्स असेल किंवा काही व्ह्यूज आहेत ते तुमच्याशी शेअर करायचे. आता विषय हा राहतो की पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं की करू नये. तर याचा एक माझे लिटमस टेस्ट किंवा ठोकताळा असा आहे, निधी कंपनीची माहिती तुम्हाला झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की हे मॉडेल आपल्यासाठी सुटेबल आहे किंवा याच्यामध्ये आपण खूप चांगला प्रॉफिट मिळवू शकतो, आपण ज्या लोकेशनमध्ये आहे त्या ठिकाणी हे मॉडेल 100% वर्क करणार किंवा त्याच्यासाठी सुटेबल आहे, असे पॉझिटिव्ह वाईब्स किंवा पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात सातत्याने जर निधी कंपनी संदर्भात येत असतील तर तुम्ही निधी कंपनीसाठी सुटेबल आहात. बऱ्याच वेळा तुम्हाला अजून टेक्निकल गोष्टी माहिती नाही आहेत त्यातल्या, पण तरी तुम्हाला पहिल्यांदा ऐकल्यानंतर एक पॉझिटिव्ह वाईब क्रिएट होती की येस, मला ह्याच्यामध्ये काम करायचं आहे, इथिकली मी काम करू शकतो आणि हे माझ्यासाठी सुटेबल आहे आणि आपण यात काहीतरी करून दाखवू शकतो. असे पॉझिटिव्ह विचार जर सातत्याने येत असेल, समजा तुम्हाला आज लक्षात आलं निधी कंपनी काय प्रकार आहे, एक आठवडाभर तुम्ही डॉक्युमेंट म्हणजे विचार करताय, डॉक्युमेंटची पुढची फेज झाली, विचार करताय, माहिती घेताय, अभ्यास करताय, त्याच्यामध्ये त्या फेजमध्ये तुम्हाला जी विचार तुमच्या मनात येतात ते जर पॉझिटिव्हिटी जास्त असेल तर येस, तुम्ही निधी कंपनीसाठी सुटेबल आहात. जर विचार निगेटिव्ह येत असतील, म्हणजे नोंदणीसाठी एवढा खर्च आहे, सॉफ्टवेअरचा खर्च हा आहे, कॅपिटल एवढं ठेवावं लागतं, ते मला जमेल का नाही जमेल, अशी ओढाताण जर होत असेल, म्हणजे तुम्ही निधी कंपनीची माहिती घेतल्यापासून रजिस्ट्रेशन करण्याच्या उंबरठ्यापर्यंतचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर ओढाताण होत असेल की अरे हे झालं तर काय, तर त्या केसमध्ये तुम्ही निधी कंपनी या व्यवसायात जाऊ नका. असा स्पार्क आला पाहिजे की येस, मी हे करू शकतोय, तर ती एक लिटमस टेस्ट आहे निधी कंपनीमध्ये येण्यासाठी. बॉटम जे बेसिक प्रिन्सिपल ज्याला म्हणतात, एकदा एंट्री तुमची निधी कंपनीमध्ये झाल्यानंतर 4 गोष्टी लागतात, जे मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलंय. सीए, सीएस आणि सॉफ्टवेअर आणि संचालक, हे 4 गोष्टी जे निधी कंपनी चालवत असते त्या 3 गोष्टींची काळजी तरी आम्ही घेतो. म्हणजे कंप्लायन्स पार्ट, सीएस, सीए कंप्लायन्स आणि सॉफ्टवेअर, हे तुम्हाला आम्हीच सपोर्ट सर्व देणार आहे. तर तुम्हाला काही करायचं नाही आहे. तुमच्याकडं एक व्यक्ती म्हणजे निधी कंपनीमध्ये 2 छुपे रुस्तम लोक आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे तुमचे संचालक मंडळ, म्हणजे 3 जणांचा त्यातला एक किंवा 2 संचालक की जे स्वतः फार काही करणार नाही आहेत, पण त्यांच्याकडे बघून लोक तुमच्याकडे येणार आहेत, इतका त्यांचा इन्फ्लुएन्स त्या लोकेशनमध्ये, समाजामध्ये आहे, इथिकली आहे. म्हणजे ही व्यक्ती या निधी कंपनीशी जोडलेली आहे म्हणजे ते प्रामाणिकपणे निधी काम करेल असा एक परसेप्शन लोकांमध्ये जातं, अशी व्यक्ती. आणि दुसरी व्यक्ती की जी तुमच्याकडे एम्प्लॉई म्हणून आहे, असा एक व्यक्ती जो आमच्याशी कोऑर्डिनेट करतोय, म्हणजे रिपोर्ट द्यायचे किंवा काही माहिती द्यायचे, म्हणजे तवरनं ताकबाद ज्याला कळतो, किंवा आणि जो सिन्सिअर आहे, म्हणजे लिस्ट काढून घेतली की मला कुठले आज काय काम करायचे, कुठले पाठवायचे, कंप्लायन्स स्टेटस काय, हा जो प्रोएक्टिव्हली स्वतःहून करतो ही व्यक्ती. अशी 2 एलिमेंट्स तुमच्याकडे जर स्ट्रॉंग असतील तर निधी कंपनी खूप मोठी प्रगती करते. तर हे सगळं पुढचा भाग झाला. तर हा सगळा सेटअप तुम्हाला लावता येतोय का, किंवा डिटेलमध्ये आता निधी कंपनीची माहिती घेतल्यानंतर तुमची विचारसरणी काय आहे, तिथे जर तुम्हाला पॉझिटिव्हिटी म्हणजे असं एनर्जेटिक फील करत असाल तुम्ही, तर निधी कंपनी ही तुमच्यासाठी आहे. जर सातत्याने निगेटिव्ह विचार येत असतील तर होल्ड, निधी कंपनी तुमच्यासाठी नाही, थोड्या दिवसांनी बघू, नको, विषय डोक्यातनं काढून टाका. जर करायचं असेल तर ते एखादी गोष्टीमध्ये जर आपल्याला आवड असेल, स्पार्क असेल, तर ते पटकन करावं असं वाटतं. होल्ड करून नंतर बघू, हे करू, म्हणजे तुमची त्यात तेवढी इंटेन्सिटी नाही आहे, रुची नाही आहे, पुढे वेळ द्यायला जमणार नाही, अडचणी क्रिएट होतील, कंप्लायन्स मागं पडेल, बिझनेस आणणं ह्या गोष्टी मागं पडतील
अजून जास्त अडचण होईल, निधी बंद करावी लागेल. सो मग बंद करून टाका विषय तो निधी कंपनी हा. पण जर करायचा असेल तर पटकन निर्णय घ्या. हे मी 3-4 गोष्टी जे सायकोलॉजिकली सांगितले त्या जर तुमच्याबद्दल घडत असतील तर यस, निधी कंपनी तुमच्यासाठी सुटेबल आहे. तुम्हाला फक्त बिझनेस आणण्याचं काम करायचं, बाकी सर्वची जबाबदारी आम्ही घेतोय. सो निर्णय घेत असताना या गोष्टींकडे लक्ष द्या, बारकाईने लक्ष द्या. कसे तुमचे विचार येत आहेत किंवा तुम्हाला काय वाईब्स येत आहेत या संदर्भात बारकाईने लक्ष द्या. आणि टेक्निकल अनालिसिस म्हणजे सायकोलॉजिकल अनालिसिस जे मी आता सांगितलं आणि टेक्निकल जे इतर सर्व व्हिडिओजमध्ये सांगितलंय हे बघून एक निर्णय घ्या. हो किंवा नाही हा निर्णय 7 ते 8 मॅक्झिमम दिवसात घ्या. 3-4 दिवसातच खरं म्हणजे घ्यायचं आहे, पण थोडा अभ्यासाला वेळ लागला तर. येस ऑर नो फार प्रोलॉंग करू नका, त्याचा फायदा कधीही होत नाही. थँक्यू.